विठ्ठल तो आला आला. लेखक पु ल देशपांडे. एक विठ्ठल मंदिर. कर कटेवरी ठेवून विठ्ठल उभा आहे. भक्तगण युगे 28 विटेवरी उभा ही आरती म्हणत आहेत. आरती म्हणणाऱ्यांपैकी कोणाचाही सूर कोणाशी जुळत नाही. कोणीतरी नगारा बडवीत आहे. गाभारातल्या विठ्ठलाच्या कपाळाला आठ्या पडतात. विठ्ठलाला फारच त्रास होतो आहे हे त्याच्या आविर्भावावरून कळावे. भक्तगण आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागे माझी स्नान जे करीती. विठ्ठल थांबा. भक्तगण दिंड्या पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा वर्णावा किती. विठ्ठल अहो भटजी. भक्तगण जयदेव जयदेव जय पांडुरंगा, रोखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीव लगा. विठ्ठल कुणी ऐकेल का जरा माझं? खामोश. कुणीही ऐकत नाही. शेवटी कंटाळून विठ्ठल कमरेवरचा हात काढून कपाळावर बुक्क्या मारून घेतो. भक्तगण घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहीन रूप तुझे. विठ्ठल अरे पहा तरी जरा. भक्तगण प्रेमे अलिंगीन आनंदे पूजिन, भावे वाळीन म्हणे नामा. अच्युतम केशवम हरे राम इत्यादी होते. मंडळी लोटांगण घालतात, जागच्या जागी फिरून प्रदक्षिणा घालतात आणि पुंडलिक वरदा हारी विठ्ठल म्हणतात. भटजी तोंडाने मंत्रपुष्पे म्हणत फुले वाटतात. भटजी तानी धर्मानी प्रथमान्यासन. विठ्ठल पुंडलिक वरदा म्हणे, नाव काढू नका त्याचं. त्याच्यामुळे ही 28 युग उभं राहायची शिक्षा मिळाली. या वाक्यात भटजींची सांध्याहा संती देवाहा ओम राजाधिराजाय इत्यादी मंत्रपुष्पे मिसळतात. भटजी कुबेराज वैश्रवणाय महाराजाय नमः, ओम स्वस्ती साम्राज्यम वैराज्यम. फुले वाटतात. देवे सुरू होतात. मंडळी बेंबीच्या देठापासून ओरडतात. विठ्ठल कानात बोटे घालतो. भक्तगण मरुतः परिवेष्टारो. विठ्ठल अरे मला वाचवा. देवे संपतात. मंत्रपुष्पे उधळली जातात. भटजी यानी कानीच पापानी प्रदक्षिण पदे पदे, अन्यथा तस्माद रक्ष परमेश्वर. पुंडलिक वरदा हारी विठ्ठल. विठ्ठल अरे नाव काढू नका त्याचं. भक्तगण हे कोण बोलले? अशा आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात. वकील का हो डॉक्टर, तुम्ही काही बोललात? डॉक्टर मी? तुम्हीच म्हणालात ना नाव काढू नका म्हणून. भटजी आरती घेऊन येत. हां वकील साहेब आरती घ्या आधी, गप्पा मागाहून. विठ्ठल अहो जरा इकडे लक्ष द्या. भटजी पलीकडे उभ्या असलेल्या शेठजीला, ओरडायला काय झालं हो शेठजी? 2च हात आहेत मला, 4 हातांचा विष्णू नाही मी. शेठजी का हो, माझ्यावर कशाला टाफरता? मी कुठे काय म्हणालो? भटजी शेठजी निदान देवळात तरी खोटं बोलू नका, दुकानात ठीक आहे. शेठजी का भटजी? उद्धटपणा वाढत चाललाय. आषाढी लाभली म्हणून चढून जाऊ नका. पुण्याई तुमची नाही विठ्ठलाची आहे. विठ्ठल अरे पण माझ्याकडे कोणी पाहिल का जरा? अहो मी जन्माला घातलं तुम्हाला. भटजी हातातली आरती दुसऱ्या एका इसमाच्या हातात देतो. धरा. पलीकडे उभ्या असलेल्या मास्तरांच्या मुस्कटीत मारतो. तू जन्माला घातलंस? भक्तगण अहो अहो काय हे? भटजी यांनी मला जन्माला घातलं. मास्तर झाला म्हणजे काय वाटेल ते बोलेल. मास्तर गाल चोळीत. अरेच्चा मी कुठे काय बोललो? रात्रीचा गांजा अजून उतरला नाही वाटतं. भटजी पुन्हा भडकावीन. मास्तर म्हणवता आणि खोटं बोलता. आणि आरती घेऊन पुन्हा लोकांपुढे फिरवीत. आणि गावची पोरं तुमच्या ताब्यात द्यायची आम्ही. मास्तर अहो पण पांडुरंगाच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या गळ्या शपथ, मी तुम्हाला जन्माला घातल्याच्या गमजा केल्या नाहीत. तुम्हाला जन्माला घालण्यात मला काय मोठेपण आहे भटजी? शाळेत भटजी शिकवण्यापुरतं नाव घेतो आम्ही तुमचं. भटजी पण मी माझ्या कानांनी ऐकलंय तुम्हाला मी जन्माला घातलं म्हणताना. मास्तर तुम्ही मला जन्माला घातलं? भटजी
नव्हे नव्हे, मी तुम्हाला जन्माला घातलं असं मला म्हणताना मी माझ्या कानांनी ऐकलं आहे. विचारा या लोकांना. सखूबाई: हो, मी देखील ऐकलं हो असं म्हणताना. वकील: मी देखील ऐकलं. भटजी: ऐका, वकील साहेबांच्यावर नसेल एक वेळ तुमचा विश्वास, पण सखूबाई कशाला खोटं बोलतील? वकील: भटजी, तोंड सांभाळून बोला. विठ्ठल: अरे, कान फुटले का तुमचे? वकील: शेठजी, माझे कान कशाला फुटतील? शेठजी: मी कुठे काय म्हणालो? आणि तुमचे कानच काय, पर डोके का फुटेना? आम्हाला काय त्याचं सोयर सुतक? विठ्ठल: शी शी, माणसं आहेत की जनावरं? वकील: डॉक्टर, पुन्हा तुम्ही चोंबडेपणा केलात. आम्हाला जनावरं म्हणायचा तुम्हाला काय अधिकार? डॉक्टर: पण मला काय जनावरं ओळखता येत नाहीत? तुम्हाला जनावरं कशाला म्हणेन मी? जनावरांचा डॉक्टर आहे मी. जनावरं तुमच्यासारखी देवळात येऊन गाढवपणा करीत नाहीत. विठ्ठल: खरं बोललात. वकील: का हो भटजी, काय खरं बोलले हे डॉक्टर? मंडळी: भर सार्वजनिक ठिकाणी हा पशु डॉक्टर मला गाढव म्हणाला आहे. अब्रू नुकसानीची फिर्याद ठोकणार आहे मी यांच्यावर. तुम्ही साक्ष काढीन. डॉक्टर: कोणाला धमकी देता वकील साहेब? मला? तुम्हाला गाढव म्हणण्यानं अब्रू गेली गाढवाची, तुमची नाही. मंडळी हसतात. सखूबाई: भटजी, आरती आणा इकडे आणि प्रसाद वाटा. घरी जायला उशीर होतोय. विठ्ठल: जाऊ दे त्यांना लवकर, घरी जाऊन सुनेला छळायचं आहे. सखूबाई: कोण म्हणालं? ते द्वारकाबाई, तुम्ही? हो, मी ऐकलं. तुम्हीच? द्वारकाबाई: चांगला पुरुषाचा आवाज होता, मी देखील ऐकला. पांडुरंगाच्या पायाची शपथ, मी कशाला बोलेन? सखूबाई: अहो, देवळात तरी नका विटाळू जीभ. कान आहेत माझे, सुपं नाहीत. छळ केलाच तर तो सुनेचा करते ना, तुमचा तर नाही ना करीत. मास्तर: काकू, भांडू नका. अहो, 4 घटका मनाला शांती मिळावी म्हणून इथं यायचं, भांडण कशाला? दिवसभर पोरांच्या कटकटीनं डोकं पिकतं. डॉक्टर: जन्म देताना विचार करायचा होता मास्तर. मास्तर: गावातल्या सगळ्या पोरांना मी का जन्म दिला डॉक्टर? जनावरांचे डॉक्टर झाला म्हणजे त्यांच्याच डोक्यानं विचार करावा लागतो का हो डॉक्टर? अहो, शाळेतली पोरं म्हणतो मी. कधी कधी असा संताप येतो, उचलावी कार्ट्यांना. आणि शेठजी: हो हो, दुसऱ्यांच्या पोरांच्या जीवावर असे उदार होऊ नका मास्तर. अहो, निष्पाप जीव, त्यांच्यावर का चिडता? विठ्ठल: त्यांच्या निष्पाप पोटात किडकं धान्य घाला. शेठजी: वकील साहेब, लबाडीचाच हिशोब असला तर तो तुमच्याच धंद्यात जास्त आहे. वकील: हे इथं काढायची काय गरज आहे? शेठजी: मी होऊन कशाला काढीन? एक सुंदर तरुण गायिका येते. नऊवारी शालू, डोकीवरून पदर असा खानदानी वेश आहे. मंडळींपैकी काही मुक्काम टाकतात. भटजींचे तिच्याकडे लक्ष जाते. ते सखूबाईच्या पुढे आरती धरून उभे आहेत. परंतु लक्ष गायिकेकडे गेल्यामुळे सखूबाईंनी 2दा-3दा आरती घेतली तरी पुढे सरकत नाहीत. गायिका भक्तिभावाने विठ्ठलाला नमस्कार करते व भटजींच्या दिशेने जाते. गायिका: अगं बाई, आरती झाली वाटतं. निघता निघता उशीर झाला. सखूबाई: अहो भटजी, सरका पुढे, मी घेतली आरती. भटजींचं लक्ष त्या गायिकेकडं आहे. भटजी: विठ्ठल: एक श्रीमुखात हाना त्याच्या. भटजी आवेशाने पुढे येऊन: या. आरती गाभाऱ्याच्या द्वारापुढे ठेवतो आणि मध्यभागी उभा राहतो. या, कोण श्रीमुखात हाणणार आहे तो पुढे या. सर्व मंडळी आश्चर्याने पाहतात. वकील: का हो भटजी, कुणावर इम्प्रेशन? भटजी: इम्प्रेशन कळत नाही मला, पण माझ्या तोंडात हाणायची ज्याची माय व्हॅली असेल त्यानं पुढे येऊन माझ्या तोंडात हाणावी.
पर्वत हातात घेऊन आलेल्या मारुतीच्या पोजमध्ये भटजी उभे राहतात. मंडळी हा असे काय करतो अशा आश्चर्याने एकमेकांकडे पाहत असता विठ्ठल त्याच्या पाठीत गुद्दा मारतो आणि पुन्हा गाभाऱ्यात जाऊन उभा राहतो. ओय भॅड, शत्रूवर मागून वार करायला लाज नाही वाटत? शेठजी नगाऱ्यात कोंबून वादीनं गळा आवळीन. शेठजी कुणाचा? भटजी तुमचा. शेठजी माझं? मी काय घोडं मारलं तुमचं? भटजी इतक्या मंडळींच्या देखत गुद्दा हाणलात मला? माझी पाठ म्हणजे काय जोंधळ्याचं पोतं वाटलं की काय? गायिका अहो भटजी आरती आणा ना इकडे, मंडळी यायची आहेत बॉम्बेहून. शेठजी बॉम्बेहून का? गायिका का ते सांगितलं नाही का तुम्हाला शेठजी? सिनेमाची ऑफर आली आहे मला. हां भटजी प्रसाद वाटा लवकर. भटजी हां मोठी कलेक्टरीन की नाही तू? गाणारी ती गाणारी आणि थाट केवढा? विठ्ठल अरे मूर्खा, देवाच्या द्वारी सगळे सारखे असं तूच सांगतोस ना पुराणात. वकील द्या टाळी. मास्तर मी कशाला टाळी देऊ? वकील तुम्हीच बोललात ना. मास्तर मी आता तोंडाला उपरनच गुंडाळतो. मी चुपचाप उभा आहे इथे. प्रसाद घेतल्याशिवाय निघता येत नाही देवळातून म्हणून उभा आहे. विठ्ठल वास्तविक असा प्रसाद दिला पाहिजे एकेकाला. भक्तगण बरोबर आहे. वकील पण कोण म्हणालं हे? डॉक्टर कोण म्हणालं? वकील शेठजी. शेठजी मी कशाला म्हणू? पण जो कोणी म्हणाला तो बरोबर आहे. विठ्ठल काय निर्लज्ज आहेत लोक. शिंपी येतो. वकील अरे वा रे वा, शिंपी तो शिंपी. आणि शेरा बघा कसा अगदी मामलेदारासारखा मारतो. शिंपी मी कसला शेरा मारला? वकील ए हां वकिली करतोय मी 20 वर्षे, चोळ्या नाही शिवत. शिंपी का हो, आम्ही शिवलेल्या चोळ्याच दिसल्या तुम्हाला? कोट पाटलोनी नाही दिसल्या? चोळ्या नाही शिवत म्हणे. चोळ्या शिवायच्या म्हणजे काय खोटे दस्तऐवज करण्या इतकं सोपं वाटलं काय? शिवून दाखवा. मागून एक म्हातारा आंधळा येतो. त्याचा धक्का लागतो. ए डोळे फुटले काय तुझे? आंधळा त्याच्या पायाला हात लावतो. विठ्ठल डोळे फुटले आहेत तुझे, तो आंधळा आहे कळत नाही का? शिंपी कोण बोललं हे? आंधळा शिंपी दादा पांडुरंग बोलला. विठ्ठल पहा त्या आंधळ्याला दिसलं, पण या लुच्च्यांना कुठं दिसतंय? शेठजी मास्तर लुच्चे कुणाला म्हणता? मास्तरांकडे पाहतो. त्यांनी तोंडाला टापशी बांधली आहे. मग कोण बोललं हे? भक्तगण कोणीतरी बोललं. हो कोणीतरी बोललं. आंधळा अरे यो विठ्ठलाचा आवाज आहे. शेठजी तुला काय ठाऊक? आंधळा रातीचं निवांत देवाच्या दारात तुकोबाचा अभंग म्हणत बसतो मी, तवा कानी विठ्ठलाचा बोल येतो ऐकू. वकील मारा थापा. आंधळा वकील साहेब 3 इसा आणि 10 वर्षे गेली माझी ह्या गावात. गावातलं लेकरू रडलं तरी मी वळखतो कुणाचं आहे ते. सखूबाई हे बरी खरं हो. भटजींच्या पुराणाच्या वेळी माझा नातू रडायला लागला. मी घेऊन बाहेर गेले तशी हा चटकन पुढे झाला अन म्हणाला, सखू मावशी द्या तुमच्या नातवाला इकडे. डॉक्टर खरं का रे? आंधळा जाऊ द्या डॉक्टर साहेब. गायिका अगं बाई कसं ओळखतात हो हे आंधळे? आंधळा विठ्ठलानं प्रत्येकाचं काहीतरी काढून घेतलं या आणि काहीतरी जादा बी दिलं या. अगं तुला महानंदेच्या कुळात जन्माला घातली आणि गळ्यात खवा घालून ठेवलाय तुझ्या. शेठजी तुला काय रे ठाऊक तिच्या गळ्यात खवा आहे ते? गावात भीक मागायची आणि हिची गाणी ऐकण्यात पैसा उधळायचा. शिंपी त्याचा पैसा आहे तो वाटेल तेथे उधळेल. तुम्ही
चट्ट्यात उधळता, त्यानं गाण्यात उधळला. हा काय तुमचा आगावपणा? शेठजी, हे पहा शिंपी दादा, तिच्या चोळ्या शिवल्या म्हणून काय तिचं वकीलपत्रही तुम्हीच घ्यायला पाहिजे असं नाही. मास्तर, भटजी, आता प्रसाद वाटता की मी उचलू ताट? पुन्हा टापशी बांधतो. भटजी, माझ्या पाठीत बुक्का कोणी मारला ते कळल्याशिवाय मी प्रसादाच्या ताटाला हात लावू देणार नाही. सांगा, कबूल करा, कोणी मारला बुक्का? विठ्ठल, मी मारला. भटजी, कोण बोललं हे? आंधळा, इट्टला तू? भटजी, गप रे, कोण बोललं हे? मी मारला म्हणून कोण म्हणालं? विठ्ठल, मी म्हणालो. भटजी, गाभाऱ्याच्या दिशेनं आवाज आला. थांबा, हलू नका कोणी, मी आत जाऊन बघून येतो. गाभाऱ्यात जातो. वकील, हो, बाकी आवाज त्याच दिशेनं आला. आंधळा, वय वकील साहेब, इट्टलाचा आवाज. शिंपी, तू चुब्बस पाहू. भटजी, आहे का हो कोणी आत? आंधळा, अहो तुमच्या समोर आहे त्यो, कुठं ढुंडाया लागला अंधारात? डॉक्टर, अहो हा आंधळा काय म्हणतोय ऐका जरा. जनावरांना अंधारात दिसतं तसं ह्यालाही काही दिसत असेल. कुत्र्यांना तर अंधारात स्वच्छ दिसतं. स्वानुभवावरून सांगतो मी. वकील, कुत्र्यांचा स्वानुभव तुम्हाला कसा मिळाला? डॉक्टर, पेशंट आहेत माझे कितीतरी कुत्रे. शेठजी, का हो डॉक्टर, तुमचे पेशंट पैसे बुडवत नसतील? डॉक्टर, त्यांच्याजवळ पैशाचे व्यवहार दिले तर नाही बुडवणार, पण त्यांचे मालक बुडवतात. वकील, हे भटजी कुठे गायब झाले? भटजी येतात. त्यांच्या अंगभर कोळिष्टके आहेत. शिंपी, शी गायिका, अगं बाई, गाभारा कधी साफच केला नाही वाटतं. लोक भटजींना पुसून काढतात. शेठजी, चला, त्यानिमित्तानं कोळिष्टकं निघाली. डॉक्टर, कुणी आहे का आत? भटजी, कुणी नाही. तुमच्यापैकी कोणीतरी म्हणालाय मी गुद्दा मारला म्हणून. सांगा कोण म्हणालं ते? विठ्ठल, मी म्हणालो. भक्तगण, अरेच्छा. भटजी, अंधळ्या, तुला आवाजावरून माणूस ओळखता येतो ना? मग सांग कुणाचा आवाज आहे? मास्तर, अंधळ्या, माझ्या तोंडाला टापशी होती, तुला दिसणार नाही, आधीच सांगून ठेवतो. भटजी, चुप, टापशी तोंडाला बांधून बुक्का मारता येत नाही की काय मास्तर? बोल रे आंधळ्या, कोणाचा आवाज आहे? आंधळा, इट्टलाचा, पांडुरंगाचा. भटजी, नक्की कुणाचा सांग, विठ्ठलाचा की पांडुरंगाचा? आंधळा, काय बी म्हणा, इट्टल म्हणा, पांडुरंग म्हणा, सत्यदेव म्हणा, सत्यनारायण म्हणा, 1000 नावं आहेत त्याला. भटजी, चावटपणा करतोस काय? डोकं फोडीन. आंधळा, देवानं डोळं फोडलं, तुम्ही डोकंच फोडा. गायिका, अहो हे काय भटजी गरीबाला उगीच? भटजी, का? तुझा गळा गोड आहे म्हणून सर्टिफिकेट दिलं म्हणून पुळका आला की काय तुला या आंधळ्याचा? विठ्ठल, अरे आंधळे तुम्ही आहेत, तो नाही. भटजी, हे बघ, हे कोण बोललं? सांग, आपल्या गावातला आहे का आवाज? आंधळा, हाय बी नाय बी. भटजी, हाय बी अन नाय बी. वकील, भटजी, आता मी मात्र लक्ष ठेवून होतो, कुणाचंही तोंड हलत नव्हतं. शेठजी, माझं देखील लक्ष होतं ह्या शिंप्यावर. शिंपी, खोटं बोलू नका, तुम्ही देवळात येता ते काय आमच्याकडे बघायला? भटजी, फालतू वटवट आवरा. आंधळ्या, कोणाचा आवाज आहे सांग? आंधळा, इट्टलाचा. भटजी, इट्टल? कोण विठ्ठल? बापाचं नाव काय त्याच्या? शिंपी, वकील साहेब, तुमचं नाव विठ्ठल ना? वकील, आणि तुझं पांडुरंग आहे, विसरलास काय चोळीवाल्या? शिंपी, हे पहा, तुम्ही पुन्हा माझी चोळी काढू नका, सांगतो. भटजी, अरे, हे काय देऊळ आहे की चावडी? वकील, तुम्हीच जर फौजदाराचा आव आणलाय. भटजी, तुमच्या पाठीत बुक्का बसला असता म्हणजे कळलं असतं. आता चटकन सांगून टाका, विठ्ठल कोण आहे इथं? विठ्ठल, काय करणार आहेस? भटजी, दचकतो, मग सावरून ओरडतो, तुझ्या पाठीत एकदा गुद्दा हाणतो. विठ्ठल, हाण. भटजी, पुढे ये ना, बुक्कीनं नारळ फोडतो मी.
हवेत बुक्की मारतो आणि एखाद्या दगडावर बुक्की बसावी तसा कळवळतो. ओय ओय शेठजी, काय झालं हो? शिंपी, लचकला हात. भटजी, लचकेल कशाला? दगडी भिंतीवर आपटला ना. वकील, भटजी, भिंत इथून 10 फूट लांब आहे, भिंतीवर आपटेल कसा? आंधळा, इट्टलाच्या पाठीला लागलं की हो भटजी. इट्टला इट्टला विजलेल्या पंतीत हात घालतो. भटजी, अरे हे काय, कुठे चाललास? आंधळा, इट्टलाच्या पाठीला बुक्की लागली, तेलानं रगडू त्याची पाठ. गाभाऱ्यात आंधळा जाऊ लागल्याबरोबर सर्वांचे लक्ष तिथे जाते. आंधळ्याच्या हाताला धरून विठ्ठल खाली उतरतो. सर्वजण. देवळात आल्यापासून प्रथमच त्याचं लक्ष विठ्ठलाकडे गेलं आहे. विठ्ठल, एकदाच माझ्याकडे लक्ष गेलं तुमचं? गायिका, अगो बाई. विठ्ठल, भटजी, मारायची बुक्की माझ्या पाठीत. भटजी, कोण तू? विठ्ठल, अरे ओळख पटते का कुणाला माझी? शेठजी, कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. विठ्ठल, काय हे शेठजी, तांदळाच्या पोत्यात खडे भरताना एकदा? शेठजी, थांबा थांबा, पुढे बोलू नका. त्यावेळी तुमच्यासारखा कोणीतरी डोळ्यापुढे दिसला होता. वकील, जरा पगडी काढा बघू. विठ्ठल, का? वकील, आमचा एक क्लायंट होता. विठ्ठल, काय? वकील, इंग्रजी समजत नाही वाटतं. अशील दरोड्याच्या खटल्यातला रामोशी होता, तुमच्याच काळा. आंधळा, वकील साहेब, अहो नीट बघा, सुंदर ते ध्यान. रामोशी वाटलो होय तुम्हाला माझा इट्टू? डॉक्टर, माफ करा हा पुराणिक बुवा, आंधळा आहे तो, चुकून सुंदर म्हणाला तुम्हाला. आंधळेपणाचा फायदा घेऊन प्रत्येकाची अशी थट्टा करतो, पण पुराणिक बुवा. विठ्ठल, अहो मी पुराणिक बुवा नाही. शिंपी, मग कुठल्या गावचे तुम्ही? आमच्या गावचे तर दिसत नाही, कारण ही बाराबंदी माझ्या हातची नाही, फिटिंगला ढील आहे. विठ्ठल, तुमच्या खापर पंजोबांनी शिवली ही, त्यानंतर बदलली आहे कुठे? शिंपी, माझ्या खापर पंजोबांनी? ते मरून 100 वर्ष झाले असतील. विठ्ठल, 150. मी सांगतो, आज 150 वर्षात बदलली नाही ही बाराबंदी. भटजी, हे पहा, बनवाबनवी करू नका. इथं गाभाऱ्यात लपून राहायचं काय कारण होतं? देवळात पुराणच सांगायला यायचं होतं तर सरळ पुढल्या दाराने यायचं. शिवाय आता चातुर्मास संपला. विठ्ठल, हे तुम्ही मला सांगता? तुम्हीच मला शेषाच्या पाठीवर सक्तीनं 4 महिने झोपून ठेवला होता. सापाच्या पाठीवर म्हणे झोपा. छान, म्हणजे शेळीसमोर वाघ बांधून तिला खाऊ घालण्यासारखं आहे. भटजी, हे पहा, तुम्ही कोण आहात ते सांगा, नाहीतर पोलिसाला बोलवावं लागेल मला. विठ्ठल, मी विठ्ठल आहे. वकील, विठ्ठल म्हणजे खरा विठ्ठल? विठ्ठल, अगदी 100% खरा आणि खात्रीलायक. वकील, म्हणजे युगे 28? विठ्ठल, तोच. कंटाळा आला मला ती आरती ऐकून. अहो, तुम्हाला रोज जर तेच गाणं ऐकवलं त्या बाईंनी तर काय वाटेल शेठजी? शेठजी, ही बाई मला गाणं ऐकवते म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं? गायिका, काय खोटं आहे हो शेठजी? विठ्ठल, मग मला सांगा, मला काय वाटेल बरं? माणसाला बदल लागतो, मग देवानंच काय पाप केलं आहे सांगा बरं? विठ्ठल अगदी काकुळतीला येऊन बोलतो. शेठजी, पण देवाचा आणि तुमचा काय संबंध? विठ्ठल, मी देव आहे हो. अहो, किती वेळा सांगू? द्वारकाबाई, अगं बाई, पोरांना तरी घेऊन यायला हवं होतं, त्यांना कधी खरा देव पाहायला मिळणार? शेठजी, पण तुम्ही देव कशावरून? हो, उद्या म्हणजे वाटेल तो सोम्या गोम्या सांगेल मी देव आहे म्हणून. विठ्ठल, तुम्ही परीक्षा घ्या माझी. शेठजी, थांबा, खिशातून रुपया काढतो. हा रुपया आहे, याची सोन्याची मोहर करून दाखवा बघू. विठ्ठल, द्या. वकील, थांबा, शेठजींच्या रुपयाची मोहर का? माझ्या जानव्याचं सोनं करून दाखवा. शिंपी, थांबा, जानव्यापेक्षा आमची टेप लांब आहे, ही टेप सोन्याची करा. शेठजी, हे पहा, रुपया सोन्याचा करायची आयडिया माझी. सखूबाई, अहो, पुरुष असून सोन्यासाठी काय भांडता बायकांसारखे? माझ्या काचेच्या बांगड्या आहेत,
तेवढ्या सोन्याच्या करा. भटजी, चुप. देऊळ माझं आहे, परंपरागत मालकी आहे. वकील, कशावरून? भटजी, यांनाच विचारा. काय हो, देव आहात ना तुम्ही? वकील, पण त्यांचा देवपणा सिद्ध कुठे झाला आहे? भटजी, तो काय आत्ता सिद्ध होईल. हां, चटकन हे चंदनाचं खोड आणि ही सहान सोन्याची करा बरं. वजनाला देखील तितकीच भरली पाहिजे. शेठजी, भटजी, मी करू देणार नाही. मास्तर, अहो भांडू नका. हा खिशातून खडूची कांडी काढीत. देव बाप्पा, हा एवढा खडू सोन्याचा करा. डॉक्टर, मास्तर, शाळेतले खडू तुम्हीच खिशातून पळवता वाटतं. पोरांना काय हसायचं? हे पहा विठ्ठलराव, तुम्ही इथं काही चमत्कार करू नका. चमत्कार येतच असतील तर तुम्हाला तर विलास थिएटरात प्रोग्राम ठेवू. मी घेतो कॉन्ट्रॅक्ट. गेल्या महिन्यात बळीराम नाटक मंडळींचे खेळ केले मी. 1,500 रुपये त्यांना मिळून दिले. विठ्ठल, आणि गुरांच्या दवाखान्याला मदत म्हणून उरलेले खिशात टाकले. डॉक्टर, तुम्हाला कसं कळलं? विठ्ठल, अहो देव आहे मी. डॉक्टर, थापा मारू नका. तुम्हाला काय खरा देव ओळखता येत नाही? देव काय असे आपली नेमून दिलेली जागा सोडून गावभर भटकत नाहीत. आम्ही काय देव पाहिले नाहीत? शंकर झाले, राम झाले, कृष्ण झाले, मारुती झाले. बिचारे चकार शब्द उलटून बोलले नाहीत. आणि आपली वीट सोडून तुम्ही कशाला निघाला हिंडायला? शेठजी, काय झालं हिंडले म्हणून? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. गुरांचे डॉक्टर असून तुम्ही नाटक कंपन्यांची कंत्राट घेता. वकील लोक गाण्याच्या बैठकी करतात. सिनेमा नटी संसार कसा करायचा हे शिकवतात. शाळा मास्तर खानावळी चालवतात. मंत्री कीर्तन करतात आणि कीर्तनकार इलेक्शन लढवतात. खऱ्या देवानं जरा पाय मोकळे केले म्हणून तर काय चुकलं? अहो, आम्हाला देखील दिवसभर गादीवर बसून बसून थकायला होतं, तर देवाला उभं राहून काय झालं असेल? आणि त्या गाभाऱ्यात भटजी नुसते आतून हिंडून आले तर भैरोबासारखे दिसत होते कोळिष्टकांमुळे. हिंडा हो तुम्ही खुशाल. हा एवढा रुपया. भटजी, शेठजी, रुपया खिशात. शेठजी, अहो या नास्तिकांची एकदा खात्री पटू दे की हे देवच आहेत. आंधळा, वय देवच हाय त्यो. शिंपी, तू चुप रे आंधळ्या, तुला काय दिसतंय? विठ्ठल, ठीक आहे, हे बघा. आंधळ्याच्या डोळ्यावरून हात फिरवतो. आंधळा एकदम बघायला लागतो. आंधळा, इट्टला, दंडवत घालतो. भटजी, काय रे? आंधळा, अव दिसायला लागलंय मला. वकील, काय म्हणतोस? शेठजी, माझ्या हातात काय आहे ओळख? आंधळा, 1 रुपया, पर खोटा हाय. शेठजी, कशावरून? आंधळा, जस्ताचा हाय. शेठजी, तुला कसं दिसलं? आंधळा, मी योगबी डोळा मागितला नव्हता, देवानं 2 दिलं. वकील, आणि शेठजी, ह्या खोट्या रुपयाची मोहर करून पाहिजे होती तुम्हाला? आंधळा, आहा हा मास्तर, शिंपीदादा, या द्वारकामाय इट्टला. विठ्ठल, झाली खात्री? सर्वजण एकमेकांकडे पाहतात. सखूबाई, कसली तरी सिद्धी असेल. विठ्ठल, नीट बघा सखू मावशी. वकील साहेब, किती वर्षे येतात देवळात? वकील, लहानपणापासून. विठ्ठल, आणि तरी माझी ओळख पटली नाही. हे नाना भटजी. भटजी, बरोबर. बरं, आमच्या वडिलांची खून सांगा पाहू. विठ्ठल, नाकाचं हाड मोडलं होतं त्यांच्या, त्यामुळं नाक वाकडं दिसत होतं. भटजी, बरोबर. वाटेत पाय घसरून पडले. विठ्ठल, छे छे, भांग जास्त झाली होती. इथे समोरच्याच पायरीवरून घसरले, ते नाकावरच पडले. आणखी खुणा सांगू का? भटजी, नुसत्या खुणा सांगा, पण का होत्या त्याची कारणं नको. वकील, थांबा, मला तुमची उलट तपासणी घेऊ दे. आंधळा, वकील साहेब, अव देवाची कसली उलट तपासणी करता? वकील, तू चुप बैस. तुला फुकटात डोळे मिळाले म्हणून शहाणपणा करू नकोस. काय पाहायचं असेल ते पाहत बस. हं म्हणा, ईश्वर साक्ष खरं सांगेल. डॉक्टर, अहो पण ते स्वतः देव असताना ईश्वर साक्ष कसं म्हणतील? वकील, हे पहा वकिलीतलं तुम्हाला काय कळतं? तुम्ही बैलांच्या खुरांना पट्ट्या बांधा. हं, तुमचं नाव काय? विठ्ठल, तुमचं आणि माझं नाव एकच आहे, विठ्ठल.
माझ्यावरूनच हे नाव तुम्हाला ठेवलं होतं. वकील. मूळ गाव? विठ्ठल. वैकुंठ. वकील. इथे केव्हा आलात? विठ्ठल. 28 युग झाली. वकील. उदरनिर्वाहाचा धंदा? विठ्ठल. सध्या बेकार. वकील. हा गुन्हा आहे, ठाऊक आहे ना? विठ्ठल. हो. वकील. मग भागतं कसं? विठ्ठल. भागायचं काय, उपाशी आहे मी. शेठजी. देव असाल तर उपाशी पडायचं कारण काय? देव भावाचा भुकेला. आम्ही भाव दिला की तुमचे पोट भरलं पाहिजे. विठ्ठल. तो भाव कमी झाला आहे. शेठजी. सगळेच भाव कमी झाले आहेत. आमच्या दुकानात येऊन पहा, खात्री पटेल. भयंकर मंदी, दुकानं बंद करायची पाळी आली आहे. विठ्ठल. असं असतं तर गादीखालच्या तळघरात सोन्याच्या चिपा ठेवल्या नसत्या तुम्ही. शेठजी. तुम्हाला कसं कळलं? विठ्ठल. किती चिपा आहेत ते सांगू? शेठजी. नको. वकील. थांबा, मला प्रश्न विचारू दे. शेठजी. प्रश्न कसले विचारता? विठ्ठल. पटली खात्री? आंधळा. नसेल पटली तर अजून विचारा. मास्तर तुम्ही? मास्तर. माझी केव्हाच पटली आहे. विठ्ठल. शिंपी दादा? शिंपी. आपली काय तशी भानगड नाही म्हणा. विठ्ठल. कापड चोरण्याच्या काही? शिंपी. पटली पटली. दुसरा अंगरखा चांगल्या फिटिंगचा शिवून देईन. द्वारकाबाई. खरंच बाई, पटली म्हणा खात्री. चला सखूमावशी. सखूबाई. चला हवं तर, पण कर नाही त्याला. विठ्ठल. सखूमावशी, सुनेच्या बांगड्या. सखूमावशी. चला म्हणते ना द्वारकाबाई. द्वारकाबाई. मीच म्हणते. दोघीही विठ्ठलाच्या पाया पडून निघून जातात. विठ्ठल. बाई, नका नमस्कार करू. आज कित्येक युगे नुसते नमस्कार, धूपदीप, आरत्या. मित्र हो, कंटाळा आला ह्या देवपणाचा. भटजी. पूजेत चुकलं असेल तर तसं सांगा, पण देवपणाला कंटाळून कसं चालेल? विठ्ठल. कुणाचं कसं चालेल, माझं की तुमचं? भटजी. दोघांचंही. विठ्ठल. हे पहा, लोकांची चिंता वाहण्याचं काम करून कंटाळलो मी. अरे, आम्हाला काही आमचं हित पाहू द्याल की नाही? मी देखील आता कष्टाची भाकरी खायचं ठरवलं आहे. बरं, मला कामाची सवय आहे. मी घोडे धुवू शकतो, दळण दळता येतं मला, कबीराचे शेले विणले आहेत, विणकाम येतं मला, सरंजाम कार्यालयात कोणीही घेईल मला. बरं, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी काही नाहीत. सुदाम्याच्या पोह्यांपासून ते मीराबाईंच्या विषापर्यंत काहीही पचवायची तयारी आहे आपली. भटजी. पण या कामांना वाव कुठं आहे हल्ली? मोटारीच्या काळात घोडे आहेत कुठे धुवायला? पिठाच्या गिरण्या आहेत, शेले वापरतो कोण हल्ली? विठ्ठल. पण काहीतरी काम द्या माझ्याजोगं. आमच्या दारी आजवर तुम्ही लोकांनी धरणं धरलं. आज मी दीन पतीत अन्यायी होऊन शरण आलोय तुम्हाला. मास्तर. मी निदान मास्तर होण्याच्या लायकीचं नाही का हो? मास्तर. भलतंच, ट्रेंड मास्तर लागतात हल्ली. तुम्हाला काय कमी आहे देवराया? वह्या तपासायच्या नाहीत, इन्स्पेक्टरचा जाच नाही, पोरांचा त्रास नाही, कमरेवर हात घेऊन आरामात उभं राहायचं. विठ्ठल. मास्तर, मी तुम्हाला माझी जागा द्यायला तयार आहे. तुम्ही राहा उभे माझ्या जागी. मी शाळा घेतो ताब्यात. मास्तर. 8 दिवसात कंटाळाल विठू माऊली. अहो, पूर्वीचे दिवस गेले. पोरांना छड्या मारायची सोय राहिली नाही. विड्या आणायला धाडलं तर बंडलातल्या 4-4 विड्या गायब होतात. शिक्षा केली तर शाळेवर एक मोर्चा आणि दुसरा घरावर. श्रीमंतांची पोरं शिकवण्याच्या धास्तीनं नापास करता येत नाहीत. गरिबांची पोरं म्हणजे बहुजन समाजाची. बोर्डाच्या चेअरमननी ताकीद देऊन ठेवली आहे. पोरं नापास केली तर याद राखून ठेवा, बहुजन समाज मतदार आहे ना देवा. त्यामुळे पोरगा वरच्या वर्गात चढला नाही तर उमेदवार पडलाच म्हणून समजा. विठ्ठल. अरे अरे अरे, मग मास्तरकी सोडून दुसरं का नाही करत? मास्तर. अहो, काय करणार ह्या वयात? ट्रेंड आहे मी. सूत बेसिक, हँडीक्राफ्ट्स डिप्लोमा, पण अजून परमनंट होत नाही. चेअरमन साहेब म्हणतात हिंदी सनद व्हा, उगाच सबब्बर का देवा. तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत या गोष्टी. देवाच्या कानात काहीतरी सांगतो. कुठे बोलू नका, वैकुंठात बोला, पण पृथ्वीवर नको. खुनेने पैसे खाणे चालू आहे असे सांगतो. विठ्ठल. मग मास्तर नको हो म्हणता? मास्तर. मुळीच नाही. अहो, शाळेत पोरांचा जाच,
आणि गावात गुंडांचा. त्याशिवाय गौतम बुद्धापासून बोर्डाच्या चेअरमनच्या बापापर्यंत सगळ्यांच्या जयंत्या मयंत्या आम्ही साजऱ्या करायच्या. कुठे गौतम बुद्ध आणि कुठे पांडवा चिरपुट्याचा बाप, एक नंबरचा गांजेकस. त्याची कसली हो पुण्यतिथी? भटजी: अहो मास्तर, देवांना ह्या गोष्टी कशाला सांगता? दया करा हं विठ्ठला ह्यांच्यावर. मास्तर: दया करणं हे तर तुमचं मुख्य काम आहे देवा. खोटं असलं तर अंगठे धरून उभा राहीन, पण चिरपुट्याच्या बापाची पुण्यतिथी मी का करायची? मग पोरांची मिरवणूक काढून मीच गावभर फिरवायची. चिरपुटे जिंदाबाद म्हणून ओरडून ओरडून घसा खरवडायचा. झालं. जपानी भातशेतीचं कलम आमच्याच बोडक्यावर. रस्ते झाडायचे सप्ताह आले की मास्तर घ्या झाडू. वनमहोत्सव आला की मास्तर लावा झाडं. जाऊ द्या, तुमचं आहे ते बरं आहे, आमच्या लफड्यात नका पडू. विठ्ठल: मग मास्तर नको होऊ म्हणता? मास्तर: नको. एक वेळ पशु डॉक्टर व्हा. गुरं ऐकतात पण पोरं ऐकत नाहीत. डॉक्टर: गुरं ऐकतात म्हणून कोणी सांगितलं? हे पहा देवा, तोंडावर 1 इंचभर जागा नाही जिथे गुरांनी लाथ मारली नाही. विठ्ठल: काय म्हणता? डॉक्टर: मग काय, पदरचं सांगतो. अहो, हे शेतकरी इतके शहाणे झाले आहेत, आमची परीक्षा बघायला धडधाकट गुरं उगीच रोग झालाय म्हणून घेऊन येतात. जरा चुकलं की पहिली लात गुराची, दुसरी वरिष्ठांची. लगेच बदली. 10 वर्षांच्या सर्व्हिसमध्ये 42 बदल्या. त्यातून ही गुरांची प्रदर्शनं. त्यात गुरांच्यावर वरिष्ठांची निगा ठेवावी लागते. गेल्याच महिन्यातली गोष्ट. साल्टेवाडीला गुरांचं प्रदर्शन होतं. उद्घाटन करणाऱ्या पुढाऱ्याला पहिल्या नंबरच्या बैलानं शिंग मारलं. आमचं इन्क्रिमेंट स्टॉप. आता शिंग कायमी मारलं. बैल वांड होता. दुसरा बैल पाहिला की शिंग मारायची खोड त्याला. पुढारी पुढे आला आणि बैलाचा गैरसमज झाला. आता आम्ही काय म्हणून दोषी? पण हे असं आहे. तुम्ही फार तर वकिली करा. बदलीचं भय नाही. मॅजिस्ट्रेट बदली होऊन जातो, वकील जागच्या जागी. वकील: हल्ली नैवेद्याची वाटी तरी ओठाला लागते का विठ्ठला? वकिलीत उपाशी मरावं लागेल. खेड्यात पंचायती निघाल्या. वकील आहे की मेला, कोण कशाला करतोय पंचायत? टांग्याचे पैसे सुटत नाहीत. शिंपी: वकील साहेबांचं खरं आहे देवा, या कोटाची देखील शिलाई पुरती मिळाली नाही मला अजून. विठ्ठल: मग निदान तुमच्या दुकानात ठेवा मला. मास्तर: त्यांना काज करता येतात. भक्ताची या काजासाठी सोडिली मी लाज रे, ऐकलंय ना? विठ्ठल: या काळोखात नाही हो उभं राहवत. हे भटजी दह्याची वाटी म्हणून चक्क चुन्याची वाटी लावतात तोंडाला. फोड आले आहेत मला. गाभाऱ्यात काय घाण झाली आहे आता भटजींच्या अवतारावरून दिसली तुम्हाला. डास तर असे झाले आहेत. शेठजी: काय रे भटजी? भटजी त्याला वेडावीत: काय हे भटजी? वा, देवापुढल्या आरतीत पूर्वी जुने पैसे टाकत होते, हल्ली नवे पैसे टाका आणि दह्याची वाटी आणायला सांगा. विठ्ठल: पण भटजी, मी साखर फुटाण्याचा अन डाळ मुरमुऱ्याचा नैवेद्य किती दिवस खाऊ? तुम्ही घरी भजी करता, चिवडा करता, आणखी काय काय खाता हे लोकात नाही सांगत. अहो, एखाद दिवशी तरी काही बदल. चिवडा आणला तर तो काय नकोय मला. भटजी: पण विठ्ठला, हे असलं तरी तुम्ही खाऊन कसं चालेल? अहो, दुधाचे भाव वाढले म्हणून अक्षताम समर्पयामी करावं लागतं. विठ्ठल: मग चहा द्या, आम्ही पिऊ. तुळशीचं पानं घातलेलं पाणी उगीच तीर्थ म्हणून किती घ्यायचं? बरं, पंचपात्री अन पळी गेल्या 2-3 युगात घासली नाही. आम्हाला वाटू नये का चांगला चहा प्यावा, कॉफी प्यावी? चहा कॉफी निर्माण केली आम्हीच ना. हा पितांबर, हा किती वर्ष नेसायचा आम्ही. त्याला कधी परटाकडे द्यावा असं वाटलं होतं तुम्हाला? त्यापेक्षा तुम्हानी शिवा 2 अर्ध्या. आंधळा: छा छा देवा, तुम्हासनी शोभणार नाही तुम्हानी. कासे पितांबर अन कस्तूर लल्लाटी म्हटल्याचं हाय साधू संतांनी. देवानं देवासारखंच राहायला पाहिजे. विठ्ठल: का पण? कंटाळा आलाय मला. शेठजी, तुमच्या दुकानात पुड्या बांधायला ठेवा, पण इथून जाऊ दे मला. शेठजी:
आमची मुलं काम करतात ते. तुमच्या दयेनं 4 आहेत. नोकर नाही दुकानात. आणि ही सरकारी नियंत्रण इतकी भयंकर आहेत की तुमचं काही चालणार नाही. सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स, सोन्याच्या चिपा केव्हा जातील कळत नाही. इन्कम टॅक्स तर बसला म्हणजे ब्रह्मसंबंधासारखा बसतो मानगुटीवर. आता तर मेल्याबद्दल कर आहे, म्हणजे जगलो तरी कर, मेलो तरी कर. नुसता कर भरण्यासाठी का व्यापार करायचा? त्यापेक्षा कर कटेवरी ठेवून या. तुम्ही उभे आहात हे ठीक आहे. विठ्ठल: अरे मग मी काय करू? जगन्नाथ, सोमनाथ आणि रामनाथ येतात. हे फिल्मी लोक आहेत हे चटकन कळते. जगन्नाथ: ती बघ. गायिका: अय्या जगन्नाथ, विठ्ठला घाबरू नका, मी करते तुमची सोय. विठ्ठल: तुमचे उपकार मी विसरणार नाही. जगन्नाथ: वा, इथे गप्पा मारीत उभी राहिलीस होय, यांना ओळखलंस का? हे डायरेक्टर सोमनाथ, हे म्युझिक डायरेक्टर रामनाथ, भाऊ त्यांचे. मास्तर: जगू का रे तू? जगन्नाथ: हो मास्तर, विद्यार्थी तुमचा. ओळख आहे ना? मास्तर: मी कशी ओळख विसरेन? बरं का देवा, दुसरीची फी गोळा करून टेबलात ठेवली होती मी. ती घेऊन 15 वर्षांपूर्वी पळाला होता हा. तुमच्या कृपेनं सापडला. निम्मा पगार दंडादाखल भरलाय मी. 14 रुपये 8 आणे. जगन्नाथ: मास्तर, हे घ्या 20 रुपये. मास्तर: जगन्नाथ: कीप द चेंज. हे माझे मास्तर बरं का, गरीब आदमी आहे बिचारा. सोमनाथ: कॉमिक कॅरेक्टरला फिगर चांगली आहे. मास्तर: अरे जगू, पण तू पळून गेला होतास ना गावातून. जगन्नाथ: सर्व थोर मंडळी अशीच पळून जातात मास्तर. चल ग घरी. अगं, पिक्चरचं कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं आहे. काय शेठजी? शेठजी: ठीक आहे, आमचे 50,000 केव्हा देता परत? जगन्नाथ: पिक्चर लागू दे, गोणी घेऊन बॉम्बेला या अन पैसा भरून न्या. गायिका: जगन्नाथ, यांची ओळख करून देते. जगन्नाथ: कोण हे? कीर्तनकार आहेत काय? गायिका: छे, हे विठ्ठल. जगन्नाथ: कोण विठ्ठल? मास्टर विठ्ठल? गायिका: नाही, खरे विठ्ठल. सोमनाथ: खरे म्हणजे? गायिका: म्हणजे देव, परमेश्वर. सोमनाथ: भगवान? हट, पण फिगर बरी आहे का हो? यापूर्वी कुठल्या पिक्चरमध्ये कामबिम केलं आहे का? विठ्ठल: नाही हो, इथं 28 युग उभा आहे कमरेवर हात ठेवून. सोमनाथ: जरा उभं राहून दाखवा पाहू. बाई, जरा आपण अशा या. गायिका येते. मंडळी मागे व्हा. जगन्नाथ: आमच्या पुढल्या पिक्चरचे डायरेक्टर. शिंपी: नाव काय हो पिक्चरचं? जगन्नाथ: कान्होपात्रा. रामनाथ: मी म्युझिक करतोय. मास्तर: आणि कान्होपात्राचा पार्टी कोण रे जगू? जगन्नाथ: अहो, पार्टी कुठला? काय जत्रेतलं नाटक आहे? ही कान्होपात्रा. अशी कान्होपात्रा शोधून मिळणार नाही. खरी कान्होपात्रा देखील इतकी सुंदर असणं शक्य नाही. विठ्ठल: हिच्याही पेक्षा सुंदर होती. माझ्याच पायांवर प्राण सोडला हिनं. डॉक्टर: हार्टफेल झाला असेल. जगन्नाथ: तुमच्या पायावर कशाला मरायला प्राण सोडेल? वकील: पण खरा कान्होपात्रेनं देवळात प्राण सोडला. मास्तर: हो, 4थीच्या धड्यात देखील तसंच आहे. सोमनाथ: 4थीच्या धड्यात ठीक आहे मास्तर, पण थिएटरात 4थीची पोरच नसतात. आम्ही स्टोरी बदलली आहे. टेक्निकलर पिक्चर. यांच्या काळ्या पायांवर क्लोजअप घेऊन कलर इफेक्ट काय येणार? शेवटल्या सीनमध्ये इंद्रधनुष्याची होडी घेऊन विठ्ठल येतो. मग त्यात बसून कान्होपात्रा जाते वैकुंठाला. मास्तर: पण वैकुंठ बंदर कुठे आहे? विमानातून जावं लागतं. शिवाय खरी गोष्ट अशी नाही. सोमनाथ: खरी गोष्ट काय होती कुणाला ठाऊक आहे? विठ्ठल: मला ठाऊक आहे. सोमनाथ: पण तुम्ही आमचं पब्लिक नाही. देवाचं पिक्चर बघायला देव येत नाहीत, पब्लिक येतं. विठ्ठल: बरं, निदान मला विठ्ठलाचं काम तरी द्या. नोकरी शोधतोय मी. जगन्नाथ: सोमनाथ, विठ्ठलाच्या कामाला फिगर बरी आहे. सोमनाथ: पण फीचर्स बरे नाहीत. विठ्ठल: अहो, पण मी खरा विठ्ठल आहे. सोमनाथ: असाल हो,
पण आमचा त्रिलोचन कुमार आज 10 मायथॉलॉजी पिक्चरचा पेटंट विठ्ठल आहे. लोक पाया पडतात त्याच्या. विठ्ठल, माझ्याही पाया पडतात. भटजींना विचारा. भटजी, हो खरं आहे. सोमनाथ, कशावरून? भटजी, बुक्की मारून बघा. सोमनाथ भटजीच्या पाठीत बुक्की मारतो. ओय ओय ओय, माझ्या नव्हे, गाढव, चालते व्हा. विठ्ठल, ओळखता येत नाही? सिनेमा 2 दिवस चालणार नाही तुमचा. चला, चालते व्हा. कान्होपात्रा म्हणे, शूर्पणखा पिक्चर काढा. त्यांना धक्के मारतो. जा. विठ्ठल, भटजी रागावू नका. भटजी, रागावू काय नका. तुम्ही चांगलं विठ्ठलाचं काम मागत होता, भटजींचं नव्हता ना मागत, मूर्ख. विठ्ठल, तुम्ही मला भटजींचं काम द्या देवळात. तुम्ही उभे राहा विठ्ठल म्हणून. भटजी, भलतंच. आंधळा, विठ्ठला, कसलं भलतं खूळ लागलंय तुम्हाला. माझं ऐका, गुमान राहावा उभं इटेवर. नशिबाचा भोग चुकलाय का कुणाला? मगा धरणं तुम्ही दिलेल्या डोळ्यांनी तमाशा बघतोय मी. 2 डोळ्यांना हे घटकाभर बघवना. 1000 डोळ्यांनी देवा कसं पाहिलं असेल तुम्ही. तुम्ही गाभाऱ्याच्या अंधारात. हाय, ठीक आहे. वकील, अगदी खरं. नवीन वकिलांना चान्स काही नाही. शेठजी, नव्या दुकानदाराला चान्स आहे म्हणता काय? नाव नको. शिंपी, आणि नवा शिंपी? मिशनीला पाय लागला नाही गेल्या महिन्यात. तुमच्या पाया शपथ. जो उठला तो तयार कपडे वापरतो. विठ्ठल, मग माझ्याजोगी काही काम नाही? भटजी, तुम्ही तरी सांगा. आता माझी काळजी तुम्हाला. भटजी, आणि माझी तुम्हाला. तुम्ही इथून गेलात म्हणजे आम्ही कशावर जगायचं? मी गाभाऱ्यात हवी तर ट्यूब बसवतो, DDT मारून धुवून काढतो, पितांबर बदलतो, नवी आरती चांगली सिनेमाच्या ठेक्यावर करून घेतो, प्रसादात गुरुवार शनिवार चेंज ठेवतो. आणखी काय द्यायचं आम्ही तुम्हाला? खाऊन पिऊन उभं राहायचं, एवढं तुमचं काम. राहा उभे विठ्ठला. विठ्ठल, ठीक आहे. खाली मान घालून मागे जातो. आंधळा, थांबा देवा. विठ्ठल, काय? आंधळा, पुन्हा आंधळा करा मला. डोळ्यानं दिसाय लागल्याचं एकदा गावकऱ्यासनी समजलं म्हणजे भीक कोण घालणार? तुमच्या दयेनं आंधळा होता तसंच राहू द्या. विठ्ठल, ठीक आहे. विठ्ठल त्याच्या डोळ्यापुढून हात फिरवतो. आंधळा, आहा, गार वाटलं. अंधार अंधार. विठ्ठल, माझंही असंच झालंय दादा. आता अंधार अंधार. केवढ्या आशेने मी आलो होतो. गाभाऱ्यात जातो. भटजी, रडू नका देवा. आलिया भोगासी असावे सादर. असं देवा, ऐकलं का? देवा. देव निश्चल उभा. वकील, हलवून बघा. भटजी हलवून पाहतो. मूर्ती स्थिर आहे. छान. म्हणा, हेची दान देगा देवा. सगळे ज्या स्वरात आरती म्हणत होते त्याच स्वरात सुरू करतात. विठ्ठल कमरेवर हात घेऊन दगडासारखा स्थिर उभा आहे. पडदा पडतो.